हॅलो फ्रेंड्स, आज आपलं चॅप्टर नंबर 2 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स याचं थर्ड लेक्चर आहे. आपण मागे जिथे टॉपिक सोडला होता तो होता ह्युमन रिप्रोडक्शन. आपण त्या टॉपिकपासून आज कंटिन्यू करू. एक एक करत पॉईंट्स डिस्कस करू. पहिला पॉईंट म्हणतो ह्युमन्स आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स. करेक्ट आहे. ह्युमन्स असे ॲनिमल्स आहेत जे सेक्शुअली रिप्रोड्यूस करतात. आता तुम्हाला सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रकार माहिती आहे. या प्रोसेसमध्ये खूप साऱ्या स्टेप्स असतात, वेरियस सिक्वेन्शियल स्टेप्स, एकानंतर एक येत जातात अशा स्टेप्स. पहिली स्टेप असते गॅमेटोजेनेसिस, म्हणजे गॅमेट बनण्याची प्रोसेस. गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट बनण्याची. गॅमेटो मीन्स गॅमेट आणि जेनेसिस मीन्स बनणे. गॅमेट्स कसले? स्पर्म आणि एग. त्यानंतर येते इन्सेमिनेशन, अशी प्रोसेस ज्यामध्ये मेल गॅमेट फिमेल गॅमेटपर्यंत पोचण्याची प्रक्रिया घडवण्यात येते, त्याला म्हणतात इन्सेमिनेशन. मग येते इंटरनल फर्टिलायझेशन. आता इंटरनल का बरं लिहिलेलं आहे? फर्टिलायझेशन तुम्हाला माहिती आहे. फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. इंटरनलचा अर्थ आहे की पॅरेंट्सपैकी कोणातरी एकाच्या बॉडीच्या आतमध्ये होणारं फ्युजन. ह्युमन्सच्या केसमध्ये हे फिमेलच्या बॉडीच्या आतमध्ये होते, म्हणून याला इंटरनल फर्टिलायझेशन असं म्हणतात. त्यानंतर येते झायगोट फॉर्मेशन. जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होतात त्यानंतर जो सेल बनतो, त्या सेलमध्ये दोन्हीही गॅमेट्सचे जेनेटिक मटेरियल असतात आणि पुढे चालून हा गॅमेट डिवाईड होणं सुरू होतो. तर हा जो फ्यूज्ड गॅमेट आहे याला म्हणतात झायगोट. आता हा झायगोट डिवाईड होत होत एम्ब्रिओ बनवायचा प्रयत्न करतो. त्या प्रोसेसला म्हणतात एम्ब्रिओजेनेसिस. एम्ब्रिओजेनेसिस नंतर पूर्णपणे गर्भ तयार झाल्यानंतर गर्भ पूर्णपणे बनेपर्यंत जी काही प्रोसेस असते त्या प्रोसेसला म्हणतात गेस्टेशन. आणि फायनली गर्भ पूर्ण बनल्यानंतर, म्हणजेच फीटस पूर्ण बनल्यानंतर डिलिव्हरीची जी प्रोसेस असते त्याला म्हणतात पार्च्युरेशन. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असणार. पुढे चालू. हे बघा, या डायग्राममध्ये तुम्हाला दोन प्रकारचे गॅमेट्स दिसत असणार. हे आहेत स्पर्म आणि हा आहे एग. ओके, साईजमध्ये जवळपास इतका फरक असतोच. 100 पट मोठे असतात ते. एग्स स्पर्मपेक्षा 100 पट मोठा असतोच. द गॅमेट दॅट इज स्पर्म अँड एग्स आर प्रोड्यूस्ड बाय प्रायमरी सेक्स ऑर्गन्स. आता हे प्रायमरी सेक्स ऑर्गन्स कोणते आहेत? तर मेलमध्ये टेस्टिस असतो आणि फिमेलमध्ये ओव्हरीज असतात. ओके, ऑर्गन्स अदर दॅन टेस्टिस अँड ओव्हरी, त्या ऑर्गन्सला काय म्हणायचं? सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. इतकं लक्षात असू द्या. प्रायमरी सेक्स ऑर्गन्स काय आहेत आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन्स काय आहेत. आपण ह्युमन्सच्या केसमध्ये तरी मेल आणि फिमेलला एक्सटर्नली डिफरन्शिएट करू शकतो. बाहेरून बघून आपण सांगू शकतो कोण माणूस आहे आणि कोण बाई आहे. हे का बरं? कारण की त्यांच्यामध्ये काही फीचर्स असतात. त्या फीचर्सला आपण म्हणतो सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. याच सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्सच्या माध्यमातून आपण मेल आणि फिमेलला बघून डिफरन्शिएट करू शकतो. याच पद्धतीला म्हणतात सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स. ठीक आहे, प्रत्येक सेक्सला वेगवेगळे कॅरेक्टर्स. फॉर एक्झाम्पल, मोर आणि मोरनी आपण बघून सांगू शकतो की कोण आहे आणि कोण नाही. ठीक आहे, सेम इथेही असंच असते. तिसरा पार्ट, इन मेल्स प्रेझेन्स ऑफ बियर्ड म्हणजे दाढी, मुस्टॅच म्हणजेच मिशी, छातीवरची केस, हेअर ऑन चेस्ट, मस्क्युलर बॉडी, एनलार्ज्ड लॅरिंग्स म्हणजेच साऊंड बॉक्स, कंठ, ॲडम्स ॲपलला कंठसुद्धा म्हणतात, मराठीत आपण कंठ म्हणतो. हे सगळे काय आहेत? सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत मेल्सचे. ठीक आहे, या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असणार. आता हे सगळे कॅरेक्टर्स का बरं येतात? कारण की रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे तोच ठरतो की कॅरेक्टर्स कसले येणार आहेत. ठीक आहे,
या डायग्राममध्ये काही कॅरेक्टर सांगितलेले हे दोन, लॅरिंग्स, फेशियल हेअर, बॉडी हेअर, डेव्हलपमेंट ऑफ मसल्स, एक्सटर्नल जेनेटिया डेव्हलपमेंट. आणि फिमेल्समध्ये थोडं वेगळं होत असते. फिमेल्सचे कॅरेक्टर वेगळे आहेत, जसे डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट्स, ब्रॉड पेल्विस अँड हाय पिच्ड व्हॉइस. ठीक आहे. ब्रेस्ट डेव्हलपमेंट, वायडर हिप्स म्हणजेच ब्रॉड हिप्स किंवा पेल्विक गर्डलसुद्धा म्हणतात. बॉडी हेअरसुद्धा येतात आणि त्यांची व्हॉइस हाय पिच्ड असते, बारीक गळा, बारीक आवाज. त्यानंतर येतो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता इथले काही टॉपिक्स खूप महत्त्वाचे आहेत, आपण एक एक करत बघू. प्रायमरी मेल सेक्स ऑर्गन जो आहे, जेनेटेली आपण त्याच्यासाठी शब्द वापरू शकतो, ते आहे टेस्टिस. टेस्टिस सोबतच ॲसेसरी ग्लँडसुद्धा आहेत आणि डक्टसुद्धा आहेत. ठीक आहे. ॲसेसरी डक्ट्स आणि काही ग्लँड्स. ॲसेसरी डक्ट्स जर म्हटले, डक्ट्स म्हणजे हे डक्ट्स जे पाईप आहे, पाईपसारखे दिसणारे सगळे डक्ट्स आहेत. ठीक आहे. बारीक बारीक पाईप्स, बारीक बारीक नळ्या जे शरीरात असतात त्यांना डक्ट्स म्हणतात. आणि ग्लँड्स म्हणजे असे पाऊच जे काहीतरी प्रोड्यूस करतात, छोटे छोटे पाऊच. ओके. बायोलॉजीमध्ये त्याला ग्लँड्स म्हणतात. काही बाहेरून दिसणारे ऑर्गन्स असतात, ज्यांना आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन नाही म्हणत, ज्यांना आपण सेकंडरी सेक्स ऑर्गन्स म्हणतो, जसे की पेनिस आणि स्क्रोटम. आता त्यापैकी आपण सगळ्यात पहिला मोस्ट इम्पॉर्टंट प्रायमरी सेक्स ऑर्गन इन मेल बघू. तर टेस्टिस कसे असतात, पेअरमध्ये असतात. ठीक आहे. जोडी दोन असतात. ओरिजिन म्हणजे ते कुठून निघतात, तर ते मिझोडम ओरिजिनचे आहेत. आता हे मिझोडम काय आहे, जर्म लेयर्स काय असतात, हे आपण 11th एका चॅप्टरमध्ये बघू. लोकेशन त्यांची कुठं असते, तर लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ठीक आहे. जर शरीर बघितलं तर जिथून आपले पाय सुरू होतात त्या जागेवर लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी कन्सिडर केलं जाते. बस तिथूनच त्यांची लोकेशन असते. हे कुठे असतात, तर एका पाऊचमध्ये. त्या पाऊचला म्हणतात स्क्रोटम. जेव्हा सुरुवातीचा काळ असतो, सुरुवातीचा काळ म्हणजेच जेव्हा डेव्हलपमेंट खूप अर्ली फेजमध्ये असते, फिटल लाईफ असते, बाळ असतो, तेव्हा टेस्टिस डेव्हलप होत असतात ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्येच. आणि नंतर ते डिसेंट होणं सुरू होतात. डिसेंट होणं सुरू म्हणजे खाली येणे सुरू होतात. म्हणजे सुरुवातीला ते दिसत नाहीत की खाली आलेले आहेत, सुरुवातीला ॲबडोमेनमध्येच असतात. हळूहळू एका टाईमनंतर ते खाली येणं सुरू होतात. ओके. हे बघा, काही डायग्राम्समध्ये तुम्हाला समजून जाणार. हे असतात टेस्टिस, एका साईडने दाखवलेले, लॅटरल व्ह्यू आहे. हे बघा, पेअर दिलेली आहे, यांना म्हणायचं टेस्टिस, आणि हा आहे त्यांची पाऊच, ज्याला आपण स्क्रोटम असं म्हणतो. हे बघा, डिसेंट कसे होतात ते, म्हणजेच खाली कसे येतात. सुरुवातीला ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्येच असतात. हे बघा, ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्येच असतात, पण नंतर त्यांना खाली ओढण्यात येते. जसे जसे हार्मोन्समध्ये चेंज होते, एज बदलते, तसे तसे ते एजनुसार खालीसुद्धा येत जातात. डायमेन्शन्स त्यांचे कसे असतात. हां, एक गोष्ट लक्षात ठेवसान, ज्या कॅव्हिटीमधून ते येतात, म्हणजे पोकळ जागा असते, इथे कॅनल असते बनलेली. ठीक आहे. त्या जागेतून ते येतात, त्याच जागेतून येतात, आजूबाजूने नाही येत, तर त्या जागेला काय म्हणतात, इंज्युनल कॅनल. ठीक आहे. इंग्विनल किंवा इंज्युनल कॅनल. डायमेन्शन्स कसे असतात, आकार कसा असतो, तर 4 ते 5 सेंटीमीटर लांबीला असतात, 2 ते 3 सेंटीमीटर वाईड असतात, आणि 3 सेंटीमीटर जवळपास थिक असतात. आता बघायची त्यांची हिस्टोलॉजी. आता हिस्टोलॉजी बघायसाठी आपण स्क्रोटमचा सोबत टेस्टिसचा ट्रान्सफर्स सेक्शन घेऊ, सॉरी लॉन्जिट्युडनल सेक्शन घेऊ. LS घ्यायचं आहे त्याचा. लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतल्यावर आपल्याला समजणार आहे की काय आहे. ठीक आहे. या डायग्राममधून बऱ्याचशा गोष्टी लक्षात येऊन जातील. सगळ्यात बाहेर म्हणजेच एक्सटर्नली तो कवर्ड असतो एक कोलोजिनस कनेक्टिव्ह टिश्यूने.
जे कोलोजिनचा बनलेला पांढरासा कनेक्टिव्ह टिश्यू असतो, ज्याला आपण म्हणतो ट्युनिका अल्बुजिनिया. नावावरूनच लक्षात येते, ट्युनिका या शब्दाचा अर्थ असतो लेअर, आणि अल्बुजिनिया म्हटलेलं आहे कारण की ती व्हाईट दिसते. ठीक आहे, इथे दिलेलं आहे ट्युनिका अल्बुजिनिया, हा इथे मेन्शन केलेला आहे. आउटर टू इट इज एन इनकम्प्लीट पेरिटोनियल कवरिंग कॉल्ड ट्युनिका वजायनालिस. ठीक आहे, एक इनकम्प्लीट कवरिंग असते, पूर्णपणे कवर नसते केलेली, एका ठराविक बाजूनेच कवर केलेलं असते, त्याला म्हणतात ट्युनिका वजायनालिस. त्यानंतर आतल्या बाजूला एक अजून मेम्ब्रेन असते, ज्याला म्हणतात ट्युनिका वॅस्क्युलोसा. हे बघा, इथे ट्युनिका वॅस्क्युलोसा दिलेली आहे. या ट्युनिका वॅस्क्युलोसा मेम्ब्रेन जी आहे ती खूप थिन असते आणि त्याच्यात खूप सारं वॅस्क्युलेचर असते. वॅस्क्युलेचर असण्यास म्हणजे तिथे नर्व सेल्स असतात, नर्व्स असतात, ब्लड सप्लाय करणारे ब्लड वेसल्स असतात, त्याच कारणाने त्याला वॅस्क्युलर लेअर म्हटलेलं आहे आणि त्याच्यावरून त्याचं नावसुद्धा ठरलेलं आहे ट्युनिका वॅस्क्युलोसा. आता ट्युनिका अल्बुजिनिया जी आहे, ही ट्युनिका अल्बुजिनिया, ही जी ट्युनिका अल्बुजिनिया आहे ही बघा, हे असं सेप्टम्स बनवते. सेप्टम्स बनवतेस म्हणजे काय, वेगवेगळे खाचे पाडते, खाचे बनवत आहे आणि या खाच्यांमुळे काय बनते, लोब्स बनतात. ठीक आहे, तर हा एक लोब झाला, हा एक लोब झाला, हा एक लोब झाला, असे खूप सारे लोब्स बनतात. असे किती लोब्स बनतात, जवळपास एका टेस्टिसमध्ये जवळपास 200 ते 300 टेस्टिक्युलर लोब्स बनतात. छोटे छोटे लोब्स असले तर त्याला लोब्युल्स म्हणतात. कोणामुळे बनते, तर ट्युनिका अल्बुजिनियामुळे. ठीक आहे, आला इथपर्यंत पॉईंट लक्षात. पुढची स्लाईड बघा. या टेस्टिस या डायग्राममध्ये अजून थोडं क्लिअर होऊन जाणार तुम्हाला. ट्युनिका वजायनालिस काय असते, ट्युनिका अल्बुजिनिया काय असते, सोबतच हा वेगवेगळे लोब्युल्स आहेत, ते लोब्युल्समध्ये ट्युब्युल्स काय असतात, ट्यूबसारखे छोटे छोटे प्रकार, त्यांना ट्युब्युल्स म्हणतात. ओके, तर आपण एक एक करत बघू कुठे काय बनते, आपल्याला पुढच्या स्लाईडमध्ये लक्षात येऊन जाणार. बघा, ही डायग्राम बुकमध्ये दिलेली आहे. आता या टॉपिकमध्ये दिलेलं आहे, ईच लोब्यूल इज विथ 1 to 4 हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्युल्स. इथे बघा, हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स सांगितलेले आहेत, काय असतात, कसे असतात. छोटे 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 ट्युब्युल्स असतात. आपण मागच्या याच्यात बघितले होते. हे बघा, हे आहेत सेमिनिफेरस ट्युब्युल्स, हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स. आता ईच सेमिनिफेरस ट्युब्यूल इज इंटरनली लाइंड बाय क्युबॉइडल जर्मायनल एपिथेलियम सेल्स. आता हे कसे असतात, काय असतात ते बघा. हे बघा, याच्यात दिलेलं आहे हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स. पुढे डायग्राम दिलेली आहे. सेमिनिफेरस ट्युब्युल्स जर तुम्ही ट्यूब कापली, आडवी कापली, तर त्याच्यात तुम्हाला दिसणार आहेत काही सेल्स. ते सेल्स कसले आहेत, तर ते इपिथिलियल सेल्स आहेत, पण त्यांचा शेप क्यूब असल्यामुळे आणि ते काही नवीन सेल्सला जन्म दिल्यामुळे त्यांना म्हणतात क्युबॉइडल जर्मिनल इपिथिलियल सेल्स. असे सेल्स जे क्यूब शेपचे आहेत, इपिथिलियलसुद्धा आहेत, पण पुढे चालून ते काही विशिष्ट सेल बनवणार आहेत. कोणचे सेल्स, तर स्पर्म सेल्स, आणि त्या स्पर्म सेल्सला बनवणाऱ्या सेल्सला म्हणतात स्पर्मॅटोगोनिया. त्यासोबतच त्यांच्यात काही वेगळे सेल्स असतात जे त्यांच्यापेक्षा साईजमध्ये थोडे मोठे असतात, त्यांना पिरॅमिडल सेल्स म्हणतात किंवा सर्टोली सेल्ससुद्धा म्हणतात किंवा सबटेंटिक्युलर सेल्ससुद्धा म्हणतात. हे बघा, इथे डायग्राममध्ये दिलेलं आहे. हे आहेत तेच क्युबॉइडल जर्मिनल इपिथिलियल सेल्स, ज्यांना आपण स्पर्मॅटोगोनियम म्हणू शकतो. एक सेल असला तर स्पर्मॅटोगोनियम, खूप सारे सेल्स असले तर स्पर्मॅटोगोनिया. आता बुकमध्ये दिलेली डायग्राम अशी आहे, जी थोडी सोपी वाटते बघायला. आता बघायला थोडी सोपी वाटणार. हे बघा, सेमिनिफेरस ट्युब्युल्स, ही एक सेमिनिफेरस ट्युब्युल, त्याच्याच बाजूला दुसरे सेमिनिफेरस ट्युब्युल, असे खूप सारे सेमिनिफेरस ट्युब्युल्स असू शकतात. ठीक आहे, त्यापैकी फक्त एक डायग्राम जर बघितलं तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येतील.
थोड्या पुढच्या डायग्राममध्ये तुम्हाला काही गोष्टी अजून क्लिअर होतील, ते आपण बघू. हे बघा, आता जो जर्मिनल एपिथेलियल सेल आहे तो गॅमेटोजेनेसिस या प्रोसेसमध्ये जातो आणि काय बनवतो, स्पर्मॅटोझोआ बनवतो. हे बघा, हे जे छोटे छोटे स्पर्मसारखे दिसत आहेत ना, हेच आहेत स्पर्मॅटोझोआ. असा स्पर्म जो आता वायबल आहे, जो जिवंत आहे, जो काम करू शकतो, त्याला म्हणतात स्पर्मॅटोझोआ. सर्टोली सेल्स असे सेल्स आहेत जे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात कोणाला, स्पर्मॅटोझोआला, म्हणजेच डेव्हलपिंग स्पर्म्सला, जे डेव्हलप व्हायचेत किंवा जे पूर्णपणे डेव्हलप झालेले आहेत त्यांनासुद्धा. ठीक आहे, तर हे आहेत इथे दिलेले सर्टोली सेल्स. आता वेगवेगळ्या स्टेजमध्ये व्हेरियस स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस कॅन बी सीन इन द सेमिनिफेरस ट्युब्युल्स. द इनर मोस्ट स्पर्मॅटोगोनियल सेल म्हणजेच 2N स्टेजमध्ये असते. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स जे सुद्धा डिप्लॉइड स्टेजमध्ये असतात. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स जे हॅप्लॉइड स्टेजमध्ये असतात. स्पर्मॅटिड्स हॅप्लॉइड स्टेजमध्ये असतात आणि स्पर्मसुद्धा हॅप्लॉइड स्टेजपर्यंत पोचतात. ठीक आहे, त्यानंतर दिलेलं आहे इंटरस्टिशियल ऑर लीडिंग सेल्स. हे बघा, इंटरस्टिशियल का बरं म्हटलेले आहेत, कारण की हे 2 सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मधात कुठेतरी आढळतात, म्हणून इंटरस्टिशियल. याच सेल्सला लीडिंग नावाच्या सायंटिस्टनी शोधलं होतं, म्हणून त्याला नाव देण्यात आलं लीडिंग सेल्स. आता यांचं काम काय, तर यांचं काम आहे मेल हार्मोन सिक्रीट करणे. त्या हार्मोन्सचं नाव काय आहे, एक असतो अँड्रोजन, त्याचंच दुसरं नाव आहे टेस्टोस्टेरॉन. असे बरेचसे हार्मोन्स सिक्रीट करतात, पण सिलेबसमध्ये सध्या इतकंच दिलेलं आहे. फायनली एक पॉईंट येतो, तो पॉईंट डिस्क्राईब करतो. ग्लँड्स सिक्रीट अँड अल्कलाइन विस्कस म्युकस लाईक फ्लुइड विच ॲक्ट्स ॲज ल्युब्रिकंट ड्युरिंग कोप्युलेशन. काही ग्लँड्स असतात जे एक अल्कलाइन विस्कस म्हणजे म्युकस लाईक फ्लुइड सिक्रीट करतात, विच ॲक्ट्स ॲज ल्युब्रिकंट म्हणजेच जे घर्षण होऊ देत नाही, फ्रिक्शन टाळण्यात मदत करते, त्याला म्हणतात ल्युब्रिकंट. असा एक सबस्टन्स, असा एक फ्लुइड सिक्रीट करतो, जो की कोप्युलेशनच्या वेळेस कामी येतो. या डायग्राममध्ये बघा, तुम्हाला थर्ड पॉईंट बराचसा क्लिअर होऊन जाणार. हे बघा, हे आहेत स्पर्मॅटोझोआ, जे की न्यूट्रिशन घेत आहेत सर्टोइल सेल्सकडून. ठीक आहे, काही स्पर्मॅटोसाइट्स अजूनही डिवाईड होत आहेत. हे बघा, हे डिव्हिजनच्या स्टेटमध्ये आहेत. काही स्पर्मॅटिड्स आहेत, अजून पूर्णपणे बनलेले नाहीत, ते मॅच्युअर नाही झालेले आहेत. आणि स्पर्मॅटोगोनियम असे सेल्स जे स्पर्म पुढे चालून बनवतील. आणि हे आहेत आपले इंटरस्टिशियल सेल्स म्हणजे लीडिंग सेल्स. आता यानंतरचा टॉपिक येतो सीमेन. सीमेन काय असतो, इट इज विस्कस अल्कलाइन अँड मिल्की फ्लुइड, ज्याचं pH असते 7.2 to 7.7, त्याच कारणाने तो अल्कलाइनसुद्धा आहे. इट इज इजॅक्युलेटेड बाय द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. Normally, about 2.5 to 4 ml of semen is given out during a single ejaculation and it contains about 400 million sperms. ठीक आहे, 400 मिलियन म्हणजे 400 इंटू 10⁶ इतके स्पर्म्स असतात एका इजॅक्युलेशनमध्ये. It contains secretion of the epididymis and the accessory glands for nourishing fructose. नरिशमेंटसाठी फ्रुक्टोज, काही न्यूट्रलायझिंग ॲसिडिटी न्यूट्रलाइज करणारे काही कंपाऊंड्स, ज्यामध्ये कॅल्शियम बायकार्बोनेटसारखे कंपाऊंड येतात, आणि काही असे कंपाऊंडसुद्धा जे त्यांचं मूवमेंट ॲक्टिवेट करतील, की ते वायबल राहिले पाहिजे, चालले पाहिजे. ते कंपाऊंड्स काय आहेत, तर प्रोस्टाग्लॅन्डिन्स. हे नावं काही लक्षात ठेवसाल तुम्ही. ठीक आहे, नंतरचा टॉपिक येतो आपला एक्सटर्नल जेनेटिलिया, ज्यामध्ये पहिला टॉपिक आहे पेनिसचा. आता पेनिस काय असते, इट इन्क्ल्यूड्स द पेनिस अँड स्क्रोटम. म्हणजेच एक्सटर्नल जेनेटिलियामध्ये पेनिस आणि स्क्रोटम हे दोन
ॲनाटॉमिकल पार्ट्स इन्क्लूड केलेले आहेत. पेनिस काय असतो तर मेल कोप्युलेटरी ऑर्गन असतो. शेप त्याचा सिलेंड्रिकल असतो, मस्क्युलर असतो. त्यामध्ये 3 बंडल्स असतात इरेक्टाईल टिश्यूजचे. ठीक आहे. त्यामध्ये एक पेयर असते जी पोस्टेरियो लॅटरल साईडला असते. पोस्टेरियो लॅटरल साईड म्हणजे बाहेरच्या तिरछ्या बाजूला. ठीक आहे. म्हणजे ही बाजू पोस्टेरियो लॅटरल म्हणजे बाहेरच्या साईडच्या बाजूला. लॅटरल म्हणजे साईडच्या बाजूला. पोस्टेरियो लॅटरल टिश्यू कॉल्ड, त्यालाच काय म्हणतात, कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. हे बघा इथे दिलेलं आहे, कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. ओके. आणि एक मीडियन पार्ट असतो म्हणजेच मधातला पार्ट जो की बनवतो कॉर्पस स्पॉन्जिओसम. ठीक आहे. हा आहे कॉर्पस स्पॉन्जिओसम. आलं लक्षात इथपर्यंत? जी स्वॉलन टीप असते पेनिसची, त्याला म्हणतात ग्लान्स पेनिस. हे बघा इथे दिलेला आहे ग्लान्स पेनिस. हा जो टोटल पार्ट आहे हा आहे ग्लान्स पेनिसचा. आणि याच्यावर एक कवर असते, स्किनचं एक कवर असते, लूज स्किनचं एक कवर असते. त्याला म्हणतात फोरस्किन किंवा प्रीपॉस. ठीक आहे. हे बघा हे इथे दिलेलं आहे, हे पूर्ण कवरिंग असते याच्यावर. त्यानंतरचा टॉपिक येतो एक्सटर्नल जेनायटिलिया, स्क्रोटमशी संबंधित. आता स्क्रोटम काय असते? ही एक प्रकारची पाऊच आहे. इट इज अ लूज पाऊच ऑफ पिगमेंटेड स्किन, म्हणजे कलर्ड, थोडा डार्क कलर असतो. कुठे असतो तर लाईंग बिहाइंड द पेनिस अँड डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट स्क्वॉट्रल सॅक. पेनिसच्या थोडा मागे आणि त्याच्यात राईट आणि लेफ्ट स्क्वॉट्रल सॅक असतो. हा आहे राईट आणि हा आहे लेफ्ट. आपल्या साईडने नाही, त्याच्या साईडने बघा. आता हा कशाने डिवायडेड असतो तर हे बघा, इथून बाहेरून जे रिज जात असते हे बघणं बाहेरूनही दिसू शकते, त्याला राफी म्हणतात. आणि आतून हा डिवाईड कशामुळे होतो तर हा डार्टोस मसलच्या कारणाने डिवाईड होतो. हे बघा इथे डार्टोस मसलची पूर्ण लेअर असते. ठीक आहे. ही डार्टोस मसलची लेअर इथून इथपर्यंत सुद्धा जाते. तर हा सेप्टम आहे जो त्याला डिवाईड करतो. हे बघा इथे स्क्रोटल सेप्टम दिलेला आहे. आणि ट्युनिका डार्टोस, ज्याचंच नाव डार्टोस मसलसुद्धा आहे. कॉमन भाषेत त्याला डार्टोस मसल म्हणतात, लॅटिन भाषेत त्याला ट्युनिका डार्टोस म्हणतात. हा कवरिंग देत असतो पूर्ण स्क्रोटमला. आणि कसल्या प्रकारच्या मसल्सपासून बनलेला असतो? स्मूथ मसल्स. आता स्मूथ मसल आहे तर ऑब्व्हियसली हे आपल्या कंट्रोलमध्ये तर राहणार नाही. हे स्वचलित असतात, ऑटोनॉमसली कंट्रोल्ड असतात. त्याचं फंक्शन पुढे काही स्लाईड्समध्ये तुमच्या लक्षात येऊन जाणार काय असतात ते, कसे असतात. तर आता फिटसमध्ये जे टेस्टिस असतात ते गाईड केले जातात. मागेच आपण डिस्कस केलं होतं, फिटसमध्ये ते सुरुवातीला आतमध्ये असतात आणि जसा फिटस बाहेर येतो तेव्हा ते टेस्टिससुद्धा डिसेंट होणे सुरू होतात. सुरुवातीला फिटसमध्ये जे टेस्टिस गाईड केले जातात बाहेरच्या बाजूला, ते बाहेरच्या बाजूला गाईड केले जातात एका स्पेशल मस्क्युलर बँडच्या कारणाने. त्या मस्क्युलर बँडला काय म्हणतात? गुबर्नॅक्युलम. हे कुठे असतात तर हे इथे कुठेतरी अटॅच्ड असतात, आतून बाहेरच्या बाजूला. ठीक आहे. आतल्या बाजूला कुठेतरी अटॅच्ड असतात ते, जे काम करतात कशाचं? गाईडसुद्धा करतात टेस्टिसला ॲबडोमिनल कॅव्हिटीपासून बाहेर येण्यापर्यंत, म्हणजे स्क्रोटमपर्यंत येण्यापर्यंत. आणि त्यानंतर त्याची जागासुद्धा मेंटेन ठेवायचं काम गुबर्नॅक्युलमच करतो. गुबर्नॅक्युलम काय? एका प्रकारचा मस्क्युलर बँड. ठीक आहे. जो कुठे सापडतो? स्क्रोटममध्ये. आता हे जे टेस्टिस आहे हे स्क्रोटम सॅकमध्ये सस्पेंडेड राहतात. कोणाच्या बदौलत? स्पर्मॅटिक कॉर्डच्या बदौलत. ठीक आहे. हे इथे बघा स्पर्मॅटिक कॉर्ड दिलेली आहे. ॲबडोमेनपासून स्क्रोटमपर्यंत जर टेस्टिस लटकून ठेवायचे आहेत तर कोणाच्या बदौलत राहतात? ते स्पर्मॅटिक कॉर्डच्या बदौलत. मग असतात एक्सटर्नल जेनायटिलिया, स्क्रोटमचा पार्ट आहे. कंटिन्यू. कधी कधी काही मेडिकल कंडिशन्स येतात, ॲबनॉर्मॅलिटीज असतात, ज्यामध्ये फेल होतात स्क्रोटम, ज्यामध्ये टेस्टिस फेल होतो स्क्रोटममध्ये डिसेंट होणे. याच प्रकारच्या बिमारीला म्हणतात क्रिप्टॉर्किडिझम. ठीक आहे. क्रिप्टो मीन्स लपलेला, ऑर्किडिझम म्हणजे काहीतरी सेक्शुअल ऑर्गन आहे जो लपलेला आहे. ठीक आहे.
जसं इथे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे टेस्टिस, तो लपलेला आहे, ॲबडोमेनमध्येच लपलेला, बाहेरच नाही निघाला, म्हणून त्याचं नावच तसं पडलेलं, क्रिप्टो ऑर्किडिझम. आता या कारणाने अशा मेडिकल कंडिशन आली तर काय होते, स्टरिलिटीसुद्धा येऊ शकते, कारण की सेक्स ऑर्गन्स नॉर्मली फंक्शन नाही करत. पुढच्या स्लाईडमध्ये दिलेलं आहे द क्री मास्टर अँड डार्टोस मसल, म्हणजेच ट्युनिका डार्टोस. द क्री मास्टर अँड डार्टोस मसल ऑफ स्क्रोटम हेल्प इन ड्रॉईंग टेस्टिस क्लोज ऑर अवे फ्रॉम द बॉडी. हे बघा, मेल टेस्टिस, मेल स्क्रोटम असे काम करतात की जेव्हा थंडी असते तेव्हा ते बॉडीच्या खूप जवळ येतात, आणि जेव्हा गरमी असते तेव्हा ते बॉडीच्या खूप दूर जातात, थोडे दूर जातात. हे का बरं? कारण की त्यांना टेम्परेचर मेंटेन करायचं असते. ठीक आहे, तर हे टेम्परेचर मेंटेन कोणत्या मसल्स करतात? ऑटोनॉमसली, ऑटोमॅटिकली रेग्युलेटेड प्रोसेस आहे. तर मसल्सचे नाव लक्षाचे, क्री मास्टर आणि डार्टोस मसल्स. ओके, आलं लक्षात? कारण की जर टेम्परेचर मेंटेन केलं नाही तर स्पर्मॅटोजेनेसिस पॉसिबल होत नाही, म्हणजे स्पर्म भरण्याची प्रोसेस जशी पाहिजे तशी घडत नाही. यानंतरचा टॉपिक येणार आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, आणि तो आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहू. तोपर्यंत तुम्ही दिलेल्या गोष्टी रिवाईज करा. थँक्यू.